काय होतं, एक साधक असतो बघा, तो तुकाराम महाराजांकडे जातो आणि तुकाराम महाराजांना काही प्रश्न विचारतो बघा की देव प्राप्ती करण्यासाठी नेमकं करावं तरी काय, कोणतं साधन आहे, सुलभ सोपं असं कोणतं साधन सांगा मला. त्यावेळेस तुकोबराय त्यांना सांगतात की जर तुला देव प्राप्त करायचा असेल तर तू एकच कर, म्हणजे पुण्याचा साठा कर, दुःखाचा नायनाट कर, पुण्याचा साठा कर. तर त्यासाठी काय करायचं, जर आपल्याला दुःख घालवायचं असेल तर दुःख घालवण्यासाठी काय करावं लागतं की आपलं पुण्याचा साठा वाढवावा लागतो. तर त्याला काय होतं, महाराज असं सांगतात की तू फक्त काय कर, नाम घे. नाम घेतल्याने काय होईल की नाम जर घेतलं तर नामसंकीर्तन साधन पैसुपे हे सर्वात सोपं साधन आहे. त्याला काय होतं की जळतील पापे जन्मांतरी किंवा जन्मांतरीचे, जे एका जन्माचं नाही तर अनेक जन्मामध्ये जे आपण पाप केले आहे ना, तर ते नायनाट होत असतं बघा, समोर नायनाट होतं. कशानं, तर नाम घेतल्यानं. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. बर, एवढं हा प्रश्न केल्यानंतर त्या पहिला जो चरण आहे त्याचं समाधान त्या साधकाला होतं. परंतु त्याच्या मनामध्ये परत एक प्रश्न आला की नेमके साधन करायचं कसं, कुठे जाऊन करायचं. त्यावेळेस तो तुकोबरायांना प्रश्न विचारतो की काय नेमकं कसं करायचं. त्यावेळेस तुकोबराय त्याला उत्तर देतात की नलगती सायास जावे वनंतरा, म्हणजे तुला सायास म्हणजे कष्ट, तुला कसलंही कष्ट करायची गरज नाही, कुठे वनामध्ये जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनंतरा. मग त्या केल्यानंतर काय होतं की सुखे येतो घरा नारायण, म्हणजे आपण जर त्याचं नामस्मरण करत राहिलं तर आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव स्वतः आपल्या घरामध्ये येत असतो. सुखे येतो घरा नारायण. बर, मग नंतर काय करायचं, ठाईच बैसोनी करा एक चित. एका ठिकाणी बसून तुम्ही देवाला आळू शकता, एका ठिकाणी बसा आणि देवाला आळवा. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. बरोबर, मग आळवायचा तरी कसा, प्रश्न हा निर्माण होतो त्या साधकाच्या मनात, नेमका आळवायचा कसा. आळवण्यासाठी काय करायचं, तर महाराज त्याला असं सांगतात, तू एक काम कर. कोणतं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काहीच करू नको, फक्त रामकृष्ण हरी हा मंत्र जपत राहा, सदा सदैव नेहमी रामकृष्ण हरी मंत्र जपत राहा. बरं, असं ऐकून त्या साधकाला परत समाधान वाटतं. नंतर तो काय म्हणतो, याविन आणि महाराज त्याला सांगतात याविन आणि ग्रस्तावय साधन वाहत असे आण विठोबाची, म्हणजे याच्यावरून सोपं साधन हे कोणतंच नाही. आणि माझा जो जीव आहे परमात्मा विठुराया, त्याची शपथ घेऊन सांगतो तुला की यावरून आणि कोणतंही साधन सोपं नाही. बर बर, मग नेमकं हे साधन घेतं तरी कोण, महाराज त्याला सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, म्हणजे सर्व सोपं जे साधन आहे, नाम घ्यायचं जे साधन आहे ते सर्व सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, आणि हे घेतं नेमकं कोण, जो व्यक्ती शहाणा असतो. तुकोबरायांच्या भाषेत जो व्यक्ती शहाणा असतो तेच हे काम करत असतो नाम घ्यायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.